अहो स्वामी तुकया देवा यावरी न करा अवघे सेवे लागी सेवक डोले तुमचे लागल निज चरणे अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेद अभेद शरदिंदु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासर पेट निलाय सरस्वती नमोस्तुते जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरे हृदय मंदिरे स्मराकारे आपुली आपण करा सोडवन संसार बंधन तोडावेगी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगातील सुप्रसिद्ध साधू षड्गुण ऐश्वर्याधीश अखंड ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश परमात्म्याचे लाडके लढीवाळ भक्त साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबारायांचा 3 चरणांचा अभंग असून आजच्या या अभंगामध्ये साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबाराय माझ्या रामप्रभूच्या नामचिंतनाचं महत्त्व सांगतात. विठ्ठल विठ्ठल अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं प्रत्येक वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं. त्याने मनुष्यराज या ठिकाणी अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश परमात्म्याच्या कृपेने भगवान अखिल कोट ब्रह्मांड नायक रामप्रभूच्या कृपेने साधू संत महात्म्यांच्या आशीर्वादाने आपले एक श्री क्षेत्र टाकळी गावातील आयोजित केलेला हा एकदिवसीय माझ्या रामप्रभूंच्या मंदिराचा वर्धापन दिनानिमित्ताने आयोजित केलेला हा भव्य दिव्य कीर्तनाचा महोत्सव. या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सगळेच गायक वादक समस्त ग्रामस्थ भक्तिमती माता आपण बहुसंख्येने कार्यक्रमासाठी उपस्थित झालेला आहात. खरं तर कार्यक्रमाला अगदी गोड वातावरण रंगदेवता आलेले. खरं तर या कार्यक्रमाला ज्यांच्यामुळे रंगदेवता आलेले महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक वादक मंडळी कीर्तनकार मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यात मला वाटतं सुंदर ज्यांनी पंचपदी गायली, कार्यक्रमाचा प्रारंभ ज्यांनी केला हरिभक्त पारायण भजन सम्राट आपल्या नाशिक जिल्ह्याचं वैभव या ठिकाणी आमचे नवनाथ महाराज उपस्थित आहेत. तसेच त्यांच्या साथीला आपल्या भागाचं वैभव भजन सम्राट आमचे ऋषी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आधी करून सगळेच परिसरातील टाळकरी मंडळी, विनेकरी महाराज आहेत आमचे, भगवान महाराज, आमचे विद्यार्थी वर्ग, सगळेच महाराज मंडळी. आणि साक्षात आज त्रिवेणी संगम म्हणजे रामप्रभूंचंही दर्शन होते, लखनजीचं, सीतामातेचं आणि साक्षात हनुमंतरायांचंही दर्शन होतं आहे का. खरं अगदी गोड वातावरण तयार झालेले. खरं तर या कार्यक्रमासाठी ज्यांच्यामुळे खरंच विशेष रंगदेवता आलेले म्हणजे मलासुद्धा फार दिवसापासून अशी अपेक्षा होती की दादांच्या सानिध्यात कीर्तन करावं, पण आज खरं तर रामप्रभूंनीच हा योग आणावा असं म्हटलं पाहिजे. हां, खरं तर ज्यांचं खूप दिवसापासून नाव लौकिक होतं आमचे दिनेश महाराज मौजाड महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळी वाजवली पाहिजे. खरं तर अगदी प्रतिकूल अवस्थेत अनुकूल वातावरण ज्यांच्यामुळे तयार होतं आमचे साऊंड सिस्टमवाले दादा, साऊंड सिस्टमवाल्यांसाठी सुद्धा जोरदार टाळी वाजवली पाहिजे. हां, अगदी गोड वातावरण. नवनाथ महाराज, मला तर आज असं वाटतंय ना मी अयोध्येतच कीर्तन करतोय. हो, खरंच इतकी रंगदेवता आल्यानंतर ते जेव्हा पताका झेंडारोहण झालं, महाराज ध्वजारोहण झालं, इतकं प्रसन्नता वाटली मला आल्यानंतर. खूप आनंद वातावरण झालं बरं. खरं तर हे प्रेमाचं, खरं तर रामप्रभूंचा वर्धापन दिन साजरा करतोय आपण. हे तुम्ही आम्ही ह्या क्षणाचे खूप म्हणजे सुवर्णक्षणी आपल्या जीवनात. खरं तर दिनेश दादा हा तर सुवर्णक्षण आहेच. मला वाटतं ज्यावेळेस रामप्रभू अयोध्येत विराजमान झाले, मला वाटतं 22 तारीख होती ना, 22 जानेवारी आहे का गेल्या वर्षी, 22 जानेवारीच्या दिवशी त्यावेळेस माझे रामप्रभू विराजमान झाले, राजगादीवर बसले, अयोध्येत विराजमान झाले ना, त्याही क्षणाचे आपण साक्षीदार आहोत. आपण एवढे भाग्यवान आहोत दादा
की भविष्यात काही काळानंतर जर आपल्या मुलांनी, आपल्या नातवांनी, आपल्या पंतवांनी जर आपल्याला विचारलं का हो तुमच्या काळात काय घडलं, तर आपल्याला छातीला हात लावून सांगता येईल की आमच्या काळात रामप्रभूंचं दर्शन झालं, रामप्रभू अयोध्येत विराजमान झाले. खरं तर हा सुवर्णक्षण आहे महाराज, आणि हा सुवर्णक्षण येण्यासाठी सुद्धा ही रामप्रभूचीच कृपा असली पाहिजे. कारण या जगामध्ये सर्वश्रेष्ठ कृपा आहे, कृपेपेक्षा श्रेष्ठ काहीच नाही दादा. माझ्या रामप्रभूच्या कृपेमध्ये एवढं सामर्थ्य, ते सामर्थ्य आपल्याला कळत नाही. मग ते सामर्थ्य कोणाला कळतं? ज्याच्यावर कृपा झाली त्याला विचारलं पाहिजे. आपल्याला नाही कळत महाराज. तुम्हाला मला रामप्रभूच्या कृपेचं सामर्थ्य कळत नाही यात नवल नाही. माझ्या रामप्रभूचे कृपेचं सामर्थ्य रामप्रभूंनाही माहिती नाही. सांगू थोडक्यात तुम्हाला कृपेचं सामर्थ्य किती प्रभूंच्या. अहो ज्यांच्यावर कृपा झाली माझ्या रामप्रभूंची ते हनुमंतराय, आणि ज्यांनी कृपा केली ते रामप्रभू. ऐकताय ना? कृपा करणारे श्रीराम, आणि ज्याच्यावर कृपा झाली ते हनुमान. पण ऐका कृपेचं सामर्थ्य. ज्यांनी कृपा केली त्यांना पुलावरून पायी पायी चालत जावं लागलं, आणि ज्याच्यावर कृपा झाली तो एका उडीत लंकेत गेला. छाया तू बडी घणी तू जिस बढो नकोय. म्हणून या जगामध्ये सर्वश्रेष्ठ कृपा आहे. कृपेपेक्षा श्रेष्ठ काहीच नाही. ती भगवान रामप्रभूंची कृपा आपल्यावर झाली पाहिजे. मग काय केलं पाहिजे? आपण रामप्रभूचा उत्सव साजरा केला पाहिजे, माझ्या रामप्रभूंचं भजन गायलं पाहिजे, साधू संतांची सेवा केली पाहिजे. आणि एकदा की आपण हनुमंतरायांसारख्या साधूंची जर आपण सेवा केली तर माझे रामप्रभू आपल्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही. नवे नवे इच्छा नसली तरी कृपा करावी लागते. याचं कारण माहिती आहे? पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा, पाळी पंढरीनाथ लळा हो पाळी पंढरीनाथ लळा पाळी पंढरीनाथ लळा आधारित जाती संत कृपावंत, धरते हाती संत कृपावंत, आधारित जाती संत कृपावंत. पाळी पंढरीनाथ लळाचा, पाळी पंढरीनाथ लळाचा. हो पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा, पाळी पंढरीनाथ धरती जहाती संत कृपावंत, पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा. महाराज संतांनी जर का कृपा केली, माझ्या रामप्रभूचं नामचिंतन केलं, माझ्या रामप्रभूच्या भक्ताची जरी आपण सेवा केली हनुमंतरायांची, प्रभू कृपा केल्याशिवाय राहत नाही. इच्छा नसली तरी कृपा करावी लागते. हो मध्यस्थी संतांनी साधूने केली तर, हनुमंतरायांनी केली तर. ऐका बरं लक्षपूर्वक. नाही खरंच अवघड आहे, मला पण अवघड जात आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. ऐका 1 तास 1.25 तास शिल्लक राहिले आपल्याकडे, 1.25 तास राहिले. बरं थोडं लक्षपूर्वक चिंतन ऐकूया आपण. एकदम धावत्या वेळेत अभंग सोडूया आपण. ऐका, माझ्या रामप्रभूंनी कृपा मुद्दा सांगत होतो मी. माझ्या रामप्रभूचं भजन केलं, विठ्ठल 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 कुंडली कवरदा हरी पंढरीनाथ भगवान चंद्र भगवान खरं तर पूर्वीचा काळ असा होता, आपण लहान असताना, लहानसे लेकरं जर कधी कीर्तनात बडबड करायला लागले, रडायला लागले ना, आपल्या आईवडिलांनी जर आपल्याला सांगितलं गपरे बुवा,
म्हणजे असं जर म्हटलं तर आपण लहान राहायचो. म्हणजे मी सुद्धा लहान असताना माझ्या आईने सांगितलं गपरे बुवा बुवा म्हटल्याबरोबर मी शांत बसायचो. आता त्यांची नजरच मरून गेली हो, कारण बुवाच इतके होऊन गेले. विठ्ठल 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 कारण ऐकाकडे माझ्या रामप्रभूंचा आज वर्धापन दिने, पहिलाच वर्धापन दिने. खूप आनंदाचं वातावरण दादा. माझ्या रामप्रभूंचं जीवन इतकं सुंदर आहे दादा, लक्षपूर्वक ऐका. रामायण काय शिकवतं हो? जीवन जगण्याची कला शिकवतं महाराज. अरे संसार कसा केला पाहिजे हे रामायण शिकवतं. परमार्थ कसा केला पाहिजे हे रामायण शिकवतं. ऐका ना, आईवडिलांचा आदर कसा केला पाहिजे हे सुद्धा रामायण शिकवतं. गुरु शिष्याचं नातं कसं असलं पाहिजे हे सुद्धा रामायण शिकवतं महाराज. सांगू तुम्हाला, रामप्रभूंचं जीवन इतकं सुंदर आहे. माझ्या रामप्रभूंचं जीवन बंधू प्रेम, भावाभावांचं प्रेमसुद्धा कसं असलं पाहिजे दिनेश दादा हे सुद्धा रामायण शिकवतं. सांगू माझे ज्यावेळेस रामप्रभू माझे वनवासात गेले दादा, रामप्रभू लखनजी सीताईसाहेब ज्यावेळेस वनवासात गेले, माझ्या रामप्रभू सीताईसाहेब नवनाथ महाराज एके ठिकाणी गप्पा करत होते वनवासात बसले असताना. आणि गप्पा करत असताना त्यांच्यासमोर एक झाड होतं. ऐका बरं, त्या झाडावर एक वेल गेली होती टाकळीकर. रामप्रभू सीताईसाहेब ज्या ठिकाणी गप्पा करत होते त्यांच्यासमोर एक झाड होतं आणि त्या झाडावर एक वेल गेलेली होती. आणि रामप्रभू सीताईबाईचं आईसाहेबांचं त्या झाडाकडे वेलीकडे लक्ष गेलं. आणि लक्ष गेल्यानंतर माझे रामप्रभू म्हणतात, बघ ना सीते, हे झाड किती भाग्यवाने, म्हटले त्याला वेल मिळाली. सीताईसाहेब म्हटले झाड भाग्यवान नाही, ती वेल भाग्यवाने, तिला झाड मिळालं. म्हणजे याच्यातून त्यांना मुद्दा काय पटवायचा होता की रामप्रभू म्हणतात, बघ सीते, मी किती भाग्यवान आहे की मला तुझ्यासारखी पत्नी मिळाली. आणि सीताईसाहेब म्हणायचे, नाही नाही नाही, मी भाग्यवान, मला तुमच्यासारखा पती मिळाला. हे पटवायचं होतं, पण दृष्टांताच्या माध्यमातून रामप्रभू म्हणतात, बघ सीते, हे झाड किती भाग्यवान आहे, तिला वेल मिळाली. सीताईसाहेब म्हणले, झाड नाही भाग्यवान, वेल भाग्यवान आहे, तिला झाड मिळालं. दोघांचं भांडणं सुरू झाले. हे भांडणं तेव्हापासून चालू होते बरं, होतात वादावाद, भांडणं झाले. मग आता दोघांचे भांडणं लागल्यानंतर तिसरा भांडण सोडवण्यासाठी बोलवावा लागतो, बरोबर आहे का नाही. समोर लखनजी होते. लखनजीला आवाज दिला प्रभूंनी, लखन. लखनजी धावत झाले. सांग बरं लखन, हे झाड भाग्यवान आहे का नाही, त्याला वेल मिळाली. सीताईसाहेब म्हणले, नाही नाही भाऊजी, वेल भाग्यवान, तिला झाड मिळालं. लखनजी समोर मोठा प्रश्न पडला, कोणत्याही बाजूने बोला, संकटच आहे म्हटले. आता झाड भाग्यवान म्हटलं तर आईसाहेब नाराज होतील, आणि वेल भाग्यवान म्हटलं तर रामप्रभू नाराज होतील, काय करावं. मधलाच मार्ग काढला. लखनजीने सांगितलं, म्हटले दादा, हे झाडही भाग्यवान नाही आणि ही वेलही भाग्यवान नाही. काय बोलतो लखन? म्हणे, हो दादा, हे झाड पण भाग्यवान नाही, वेलही भाग्यवान नाही. अरे मग भाग्यवान तरी कोण? त्यावेळी लखनजीने दिलं उत्तर, ऐका. लखनजी म्हणतात, दादा, झाडही भाग्यवान नाही आणि वेलही भाग्यवान नाही, पण या दोघांच्या सावलीला जो बसतो ना तो खरा भाग्यवान आहे म्हटलं. हे माझ्या रामप्रभूंचं जीवन आहे महाराज. रामायण काय शिकवतो? जीवन जगण्याची कला शिकवतं महाराज. सांगू तुम्हाला, आपण परमार्थ कसा केला पाहिजे हे सुद्धा रामायण शिकवतं. आणि संसार कसा केला पाहिजे हे सुद्धा रामायण शिकवतं. संसार दुःख मूळ चौकडे इंगळ, विश्रांती नाही कोटे रात्रंदिवस तळमळ. किंवा ज्ञानोबाराय म्हणतात, संसार सागरुगा भव दुःखाचे मूळ, जनवाद अंथरुणी माझे केले इंगळ. संसारातलं एक नंबरचं दुःख आहे दादा जनवाद. टाकळीकर जनवाद कशाला म्हणतात? समाजामध्ये कसंही जीवन जगा, लोक नावं ठेवतातच, त्याला काय म्हणतात? जनवाद म्हणतात. हं, ऐका. आणि या नावं ठेवणाऱ्यांनी, टाकळीकर तुम्हाला मला नावं ठेवले भक्ती करत असताना, यात नवल नाही. या नावं ठेवणाऱ्यांनी या जगाने ज्यांचा आज आपण उत्सव साजरा करतो त्या रामप्रभूलाही सोडलं नाही. ज्याने हे विश्व निर्माण केलं त्या रामप्रभूंनाही लोकांनी नावं ठेवले. हो, सांगू तुम्हाला प्रसंग ऐका, खूप गोडी. ज्यावेळेस माझ्या रामप्रभूंचा राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला, रामप्रभू सांगतायत, म्हटले, अरे मी तर अयोध्येचा राजा झालो, मी राजगादीवर बसलो, पण या अयोध्येत माझ्या बाबतीत कोण कोण काय चर्चा करतं हे मला सांगितलं पाहिजे. म्हटले, गुप्तहेर सोडले होते हो, आपल्या भाषेत शेळडी. ते शेळडी फिरायचे, प्रभूंच्या बाबतीत कोण काय चर्चा करतं. ऐका टाकळीकर, एक दिवशी रात्री 12 वाजता अयोध्येत सासऱ्याचं जावयाचं भांडण झालं. भगवान महाराज का भांडण झालं सांगू नका कोणाला बरं. भांडण याच्यावरून झालं, जावयाची बायको 6 महिने झाले होते माहेराला गेली होती बापाकडे. बापाला वाटतं 6 महिने झालं मुलगी आपल्याकडे, या मुलीला आपण किती दिवस आपल्याकडे ठेवलं पाहिजे, त्या मालकाच्या घरीला सोडून आलं पाहिजे.
एक दिवशी बापाने पिशवी घेतली, मुलीला घेतलं आणि जावयाच्या घरी आले. आणि जावयाच्या घरी पोचले महाराज 12 वाजता. पिशवी ठेवली आणि सासरी बुवा जावई बापूंकडे गेले. आणि जावई बापूंना विनंती करतात, जावई बापू, काय माझ्या मुलीचा गुन्हा असेल तो तिच्या बापाचा समजा, माझ्या मुलीला माफ करा, माझ्या मुलीचा सांभाळ करा, स्वीकार करा. सांगा टाकळीकर माफी मागितली ना सासऱ्याने जावयाकडे, माफ केलं पाहिजे होतं ना. मग 6 महिने झालं होतं बायको माहेरला गेलं म्हणजे काय समजतं तुम्ही 6 महिने. तळपायाच्या मस्तकाला भिडली हो, त्याला राग आला. तो म्हणे, अय सासऱ्या, म्हणजे भांडण करायचं ना आता. अय सासऱ्या, तू काय समजला रे मला? तू काही मला अयोध्येचा राम समजला का 6 महिन्यानंतर बायकोचा स्वीकार करायला? निघितून मी राम नवे निर्धारी, रावणे नेली त्याची अंतुरी, जन्मास होती असुरा घरी, तेने माघारी आणली. अरे मी काय तुला राम वाटलो का रे? 6 महिने बायको दुसऱ्याकडं असतानाही स्वीकारायला निघ म्हटलं इथून. ही चर्चा ऐकली गुप्तहेरांनी. आणि महाराज दुसऱ्या दिवशी दरबार भरला. प्रभूंनी विचारलं का रे रात्री काही विचारलं का तुम्ही कोणाला काही ऐकलं का? म्हटले प्रभूजी रात्री अयोध्येत भांडण झालो आणि त्या भांडणामध्ये तुमचा नावाचा उल्लेख केला. तो म्हटला का रे मी काय तुला अयोध्येचा राम वाटलो का? 6 महिन्यानंतर बायकोचा स्वीकार करायला निघितून. हे शब्द ऐकले माझ्या रामप्रभूचे अंतकरणसुद्धा ढिलं झालं गड्या हो. अंतकरण पाजरलं. माझ्या रामप्रभूने लखनजीला आवाज, लखन. धावत झाले लखनजी. सीता को आखिरी रत्न बिठाकर जंगल में छोड़ देना, लौट करने लाने का है मेरा आदेश है. विलासने रथ सज्ज केला. सीतामातेला रथामध्ये बसवलं. रथामध्ये बसवल्यानंतर वेगाने रथ चालवला लक्ष्मणाने. आणि भर अरण्यात भर जंगलामध्ये रथ थांबवला. आणि सीतामातेला सांगितलं उतरो भाभी. सीतामाता रथातून खाली उतरल्या. खाली उतरल्याबरोबर लक्ष्मणाने पटकन रथ वळवला आणि सीतामातेकडं पाहिलं. 14 वर्ष आईसारखं मुलासारखं केलेलं प्रेम आठवलं महाराज. लखनजी रडायला लागले. ज्यावेळेस लखनजी रडतायत सीतामातेनं सहज विचारलं, क्यों रो रहे हो लखन? भाभी जी आपका दोबारा दर्शन कब होगा? क्यों? भैया का आदेश है सीता को अखिल रत्न बिठाकर जंगल में छोड़ देना. म्हटले कारण काय? तुमच्या बाबतीत रात्री भांडणात कोणीतरी शंका घेतली म्हणून. त्यागी आला का राम प्रभूने, लक्ष्मणा मजला असा मी काय गुन्हा केला. जनकपुरीचे राणी रघुनाथाचे आज तेच्या नशिबी आले. घटिका वनवासाची कारण काय? शंकित मानी एक परीट बदला, असा मी काय गुन्हा केला, असा मी काय गुन्हा केला. मुद्दा संपला टाकळीकर माझा. या नावं ठेवणाऱ्यांनी देवाला सुद्धा सोडलं नाही महाराज, ज्याने हे विश्व निर्माण केलं. म्हणून भक्ती करत असताना लोकांनी नावं ठेवले ना महाराज, डगमगायचं नाही, म्हणून मस्तीमध्ये जीवन जगायचं. आपल्याकडे एक वाक्य आहे बरं, हत्ती चला बाजार कुत्ते भुके. हत्ती बाजारात चालतो, कुत्रे भुंकत राहतात महाराज. लक्ष देतो हत्ती? नाही ना. समजा हत्तीनं जर कधी कुत्र्यांकडे फिरून पाहिलं, कुत्र्यांचं काय राहील? कुत्र्यांचं काहीच राहणार नाही, पण हत्तीला किंमत राहणार नाही. हां, म्हणून मस्तीमध्ये जीवन जगायचं. म्हणजे तुकोबाराय म्हणतात, नावं ठेवतात ना लोक, कसं जीवन जगलं पाहिजे. म्हणजे तुकोबाराने दिलेलं प्रमाण ऐका.
म्हणे आता ऐका हे वचन तेजून या जन भक्ती करा. भक्ती केली पाहिजे, भगवंताच्या नामसंकीर्तनामध्ये तल्लीन झालं पाहिजे. महाराज गवळणी जितक्या भगवान परमेश्वराच्या नामामध्ये दंग झाल्या होत्या, नवनाथ बाबा त्याचं दही दूध विकायला गेल्या ना तर म्हणत नव्हत्या दही घ्या, गोविंद घ्या कोण दामोदर घ्या गे, गोविंद घ्या कोण दामोदर घ्या गे, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या. वा वा, टाळी झाली पाहिजे बरं. हे सगळे गोड गाणारे वाजवणारे माणसे मिळलेत आपल्याला. मग हे प्रेमाने गातात तेवढे तुम्ही प्रेमाने जांभळ्या दिल्या पाहिजे, टाळी वाजवली पाहिजे ना, आहे का नाही? आहे का नाही? हे प्रेमाने गातात तुम्ही प्रेमाने टाळी वाजवली पाहिजे, जोरदार पुन्हा टाळी वाजवली पाहिजे. वा वा, गोड. कारण भगवान परमात्म्याला सुद्धा प्रेमच समर्पित करावं लागतं. थोर प्रेमाचा भुकेला हाचे दुष्काळ तयाला. भगवान परमात्म्याला प्रेम समर्पित करावं लागतं. एवढं प्रेम होतं भगवंताच्या नामाबद्दल. महाराज म्हणत नव्हत्या दही घ्या, लोणी घ्या, तूप घ्या म्हणत नव्हत्या महाराज. मग गोविंदू घ्या, दामोदर घ्या. कारण गवळणी करती संसाराचा धंदा, नित्य आठविती त्या गोविंदा. मन हे गोविंदी देह काम करीवो. त्यांना मन धनाने भक्ती केली पाहिजे, पण काय करावं, आपलं मनच देवाकडे जायला तयार होत नाही. हो ना, हे मन इतकं चंचळ आहे महाराज, बहुत चंचळ चपळ, जाता येता न लगे वेळ. हे मन चंचळ आहे, मन चपळ आहे महाराज. नवनाथ बाबा किती चंचळ आहे, चपळ आहे सांगू. हे मन कीर्तनात बसलं तरी व्हॉट्सअप चेक करत राहतो. काय करावं, हे मन फार दुर्भाग्य आहे महाराज. अरे एवढं गोड नामचिंतन चालू, एखादी गाडी गेली ना एवढं चिंतन गोड चालू आहेत, गोड चाली ऐकतायत, गोड वाजवतायत महाराज, तरी मन लागत नाही महाराज. हो काय काय करी तो या मना, काय काय करी तो करू नये त्याचे करी विवंचना. काय काय करी तो या मना, काय काय करी तो या मना, काय 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 करी तो या मना, काय काय करी तो या मना, काय काय करी तो या मना, करुण करी त्याची विवंचना, करुण करी त्याची विवंचना. देव पतना आधारिले. किती जीव तोडून म्हणावं, कारण हे मन एवढं चंचले. काय काय करीतो या मना, परी नाही के नारायणा, करू नये त्याची करी विवंचना. नेऊपतना आदरिले. हे मन चंचळे महाराज, हे मन चपळे म्हटलं जातं ना. हे मन बडा चंचल है, कैसे तेरा भजन करूं, कैसे तेरा भजन करूं, जितना उसे समझा हूँ उतना ही मचल जाए. सच कहता हूँ मेरे
तकदीर बदल जाए। राधे तेरे चरणों के जरा धूल जो मिल जाए, सच कहता हूँ मेरे तकदीर बदल जाए। ओ तकदीर बदल जाए, तकदीर बदल जाए। हे मन चंचले टाकळीकर, किती चंचले किती चपळे, देवाचं नाम चिंतन गोड असून हे मन घेत नाही। अमृता उने गोड नाम तुझे देवा, मन माझे केशवा का बाणेगे। भगवंताचं नाम चिंतन अमृतापेक्षा गोडे, नवे नवे जीवे गोड 3 अक्षरांचा रस। अमृत जयास ज्याच्या पुढे अमृत फिकाय महाराज, एवढं नाम चिंतन गोडे तरी मन घेत नाही। दारू कडू असून हे मन सोडत नाही बरं। हो, देवाचं नाम चिंतन गोड असून घेत नाही, दारू कडू असून हे मन सोडत नाही म्हणा। विषय विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवासी झाला। भगवंताचं नाम चिंतन गोडे केलं पाहिजे। किती गोडे ऐका। अमृत है हरि नाम जगत में, टाळी। अमृत है हरि नाम जगत में, इसे छोड़ विषय विष पीना क्या। हरि नाम नहीं तो जीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या। बोला, टाळी वाजून बोला बोला। क्या हरि नाम नहीं तो जीना क्या। टाळी वाजून सगळ्यांनी भजन करा। माझ्या भगवंताचं नामचिंतन किती गोडे ऐका। काल सदा अपने रस घोले, ना जाने कब सिर चढ़ बोले। हरि का नाम जपोने सवासर, हरि का नाम जपोने सवासर, इसमें साल महीना क्या। हरि नाम नहीं तो जीना क्या। बोला, हरि नाम नहीं तो जीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या। हरि नाम नहीं तो जीना क्या। बोला, बाकीचे आजारी आहेत का? सगळ्यांनी म्हणणार माझ्या रामप्रभूचा वर्धापन दिनी गोड नामचिंतन गायलं पाहिजे महाराज। हरि नाम नाही तो जिना के, कारण भगवान परमात्म्याने हा देह देवी दिला, देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा। भगवंताने याच देही घडे देवाचे भजन, अनेक हे ज्ञान नाही कोटी। भगवंताचं नाम चिंतन करण्याचं सामर्थ्य फक्त मानवी देहातच आहे। सांगा टाकळीकर, तुमच्या गावात कुत्रे भजन करतात? गाढवं माणसंच भजन करतात। आणि काहे ज्ञान नाही कोठे, आणि काहे ज्ञान नाही कोठे, आणि काहे ज्ञान नाही कोठे, आणि काहे ज्ञान नाही कोठे। गोड प्रमाण मिळत, टाळी वाजवली पहिला। अनेक हे ज्ञान नाही कोटे, कारण ह्याच देही घडे देवाचे भजन। ह्याच देहामध्ये भगवंताचं नामचिंतनाचं सामर्थ्य महाराज केलं पाहिजे। हां, सगळ्यांनी म्हणा, हरि नाम नाही तो जीना क्या। पाठीमागे बसलेले सगळे, हरि नाम नाही तो जीना क्या।
खाली बसले सगळे तरुण मित्र मंडळ. हरी नाम नहीं तो जीना क्या. वा वा वा, तुम्हीच कबुली दिली. आता हरी नाम नाही तो जीना क्या. मग भगवंताचं नामचिंतन नसेल तर या जीवन जगण्याला उपयोग नाही महाराज. माझ्या रामप्रभूचं नामचिंतन गोडे, किती गोडे ऐका. अमृत हर नाम जगत में, अमृत हर नाम जगत में, से छोड़ विषय विष पीना क्या. हरि नाम नहीं तो जीना क्या. हरि नाम नहीं तो जीना क्या. हरकत नाही, हरकत आहे. तरी वातावरण होत नाही, तुम्ही कंटाळा करतायत काय. आता एक सांगू, ज्याच्या अंगात ताप आहे त्याला भोजन गोड लागत नाही. वाक्य ऐका बरं. ज्याच्या अंगात ताप आहे त्याला भोजन गोड लागत नाही. ज्याच्या अंगात पाप आहे ना त्याला भजन गोड लागत नाही. बरं, एक गोड उत्तर महाराज. हे भगवंताच्या नामचिंतनाची सुद्धा गोडी लागली पाहिजे. म्हणून म्हटलं जातं ना, कधी लागेल कधी लागेल, कधी लागेल रे वेड्या तुला त्या गोडी अभंगाची. बघून गे सावळी मूर्ती सख्या त्या पांडुरंगाची. मनोभावे भजन तू कर प्रभूच्या लाग चरणाला, प्रभूच्या लाग चरणाला. करुण गे भक्तीने शुद्धी तुझ्या त्या अंतरंगाची. कधी लागेल कधी लागेल, कधी लागेल रे वेड्या तुला त्या गोडी अभंगाची. तुला त्या गोडी अभंगाची. तुला त्या गोड्या भंगाची, तुला त्या गोड्या भंगाची, अभंगाचे. माझ्या भगवंताच्या नामचिंतनाची गोडी लागली पाहिजे. एकदा की या मनाला भगवंताच्या नामचिंतनाची गोडी लागली महाराज. महाराज जीवनामध्ये किती मोठं संकट येऊ द्या, किती मोठं दुःख येऊ द्या, बरं त्या संकटावर सुद्धा मात करतं माझ्या रामप्रभूचं भजन. सांगू दादा तुम्हाला, संसार तर दुःखाचाच आहे हो, माहिती आहे आपल्याला. संसार दुःखामुळं आपण नेहमीप्रमाणे ऐकतो. एखादं संकट आलं, एखादं दुःख आलं ना, काही काही माणसांचा, काही काही मातामाऊलींचा स्वभाव असा असतो ना, लगेच असं काहीतरी विचार करतात वेगळा, बरं का. कोरडीवीर, गळफास, रॉकेलचा डबा, रोगारची बाटली. अरे याच्यासाठी नरदेह मिळालाच नाही आपल्याला. ऐका, आणि एखादं संकट आलं संसारामध्ये, फक्त माझ्या रामप्रभूचं नामचिंतन करावं, बरं का. माझ्या रामप्रभूचं जीवन इतकं सुंदर आहे. वनवाससुद्धा जीवन जगण्याची कला शिकवतो. आणि जे माणसं असं काही वाईट विचार करतात, आत्महत्या करतात ना, त्यांना, त्या मावशींना, त्या माणसांना आमचे संत सांगतात, थांबा थांबा, मरायचे तुम्हाला. समजा रॉकेलचा डबा हातात आहे, काडीपेटी, मरणार आहे तर ती मावशी समजा, त्याही मावशीला आमचे संत सांगतात, थांबा मावशी थोडंसं, बोला बोला काय. अहो म्हटलं रामायण उघडा, मरायचे तुम्हाला, रामायण उघडा. उघडला तिने रामायण, काढा वनवास काढा. कोण आहे म्हणजे वनवास वाचत असताना सीता वाचा. आणि सीता जेव्हा वाचायला लागले, कोण आहे सीता? राजा जनकाची मुलगी, दशरथ राजाची सून आणि संपूर्ण विश्वाच्या मालकाची बायको, रामप्रभूची पत्नी. अरे तिला सुद्धा 14 वर्षे बिना अथरुणाचं, पांघरुणाचं उशाला दगड घेऊन जंगलात झोपावं लागलं. आणि मग त्या मावशीच्या लक्षात येईल, बरं वनवास वाचत असताना, सीता वाचत असताना, अरे बापरे, राजा जनकाची मुलगी, दशरथ राजाची सून आणि संपूर्ण विश्वाच्या मालकाची बायको, तिला सुद्धा 14 वर्षे बिना अथरुणाचं, पांघरुणाचं उशाला दगड घेऊन झोपावं लागतं. देवा, माझ्या जीवनामध्ये एक नया पैशाचं दुःख नाही रे. आपोआप रॉकेलचा डबा लांब झाल्याशिवाय राहणार नाही हो.
हे माझ्या भगवंताच्या नामाचं सामर्थ्य आहे. मग ते नामचिंतन केलं पाहिजे. अहो महाराज कोणतं नामचिंतन केलं पाहिजे? पहिलं चरण राम कृष्ण नामे हे दोन्ही साजे रे. राम कृष्ण नामे हे दोन्ही साजे रे. राम कृष्ण नामे ही दोन्ही साजे रे. राम कृष्ण नामे हे 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 दोन्ही साजे रे. राम कृष्ण नामे दोन्ही साजे. संसार बंधना हृदय मंदिरे स्मराकार हृदय मंदिरे स्मरा करे. हृदय मंदिरे स्मरा करे. आपुली आपणा करा सोडभाना. आपुली आपणा करा सोडभाना. हृदय मंदिरे स्मरा करे. हृदय मंदिरे स्मरा करे. पुण्य पावे सोडभाना. हा पुण्य पावे करा टाळी टाळी गोड. रामकृष्ण नामे हे दोन्ही साजरी हृदय मंदिरे स्मराकारे. रामप्रभूचं नामचिंतन केलं पाहिजे महाराज. संकट दूर होतो, दुःख दूर होतं. का हो महाराज माझ्या रामप्रभूचं नामचिंतन केल्यानंतर एखाद्याचा उद्धार झाला का? काही पुरावा द्या. असं जेव्हा विचारलं ना महाराज, वाल्ल्या कोळ्याचा उद्धार झाला हो. किती पाप करायचा वाल्ल्या कोळी. हां नवनाथ महाराज तो काही असं म्हणजे बांध नव्हते कोरत दुसऱ्याचा. तो किती पाप करायचं सांगू. चालता चालता माणसं मारावे. किती माणसं मारावे महाराज. ते बी सर्वसामान्य कीर्तनकार नव्हता महाराज बरं तो. ब्राह्मण मारायचा महाराज. ओरिजिनल ब्राह्मण मारायचं. तरीसुद्धा एवढं पाप केलं. एक दिवशी साधूची भेट झाली. नारदजीने सांगितलं का रे भल्या माणसं एवढा पाप करतो, या पापामध्ये कोणी सहभागी होणार आहे का? मग माझा परिवार म्हटले माझ्या पाठीमागे जा बरं घरी. विचारलं बायकोला. बायकोनं सरळ सरळ उत्तर दिलं तुमच्या पापामध्ये आम्ही सहभागी होऊच कसं काय म्हटले. पश्चाताप झाला. कोणाला? वाल्मिकी ऋषीला. कारण त्याची वेळ झाली होती, आपली वेळ झाली नाही अजून, है का नाही. पश्चाताप झाला मारा. बरेच लोक भ्रमात जीवन जगतात. आपल्याला असं वाटतं ना आपल्यावर सगळेच प्रेम करतात. बरं या जगात कोणीच कोणाचं नसतं महाराज. जोवरी चळन गा तोवरी म्हणती माझा. मानिती लहान थोर देह सुखाची काजा. इंद्रिय मावळली आला बागुरा. कैसा विपरीत झाला तोची देह नव्हे तुझा. या जगातील लोक प्रेम करतात. ओ माणसावर प्रेम करत नाही दादा. हे लोक प्रेम करतात, पैशावाल्यावर प्रेम करतात. सब पैसों के भाई दिल का साथी कोई नहीं. अपने पल्लव में पैसा है तो लोग सलाम करे रे. सब पैसों के भाई. हे जगातील लोक प्रेम करतात महाराज. पैशावाल्यावर प्रेम करतात. दिनेश दादा पैशावाल्यावर एवढं प्रेम करतात ना. एखादा श्रीमंत माणूस असू द्या, प्रॉपर्टीवाला माणूस असू द्या, टाकळीकर, तो श्रीमंत असला ना, तो पागल असला तरी लोक त्याला किंमत देतात. बरं हो. एखादा श्रीमंत माणूस असू द्या, त्याच्याकडं पाहिल्यानंतर 3 दिवस जेवण जात नाही तरी लोक म्हणतात वा वा काय सुंदर दिसता हो तुम्ही. कळतंय. एखादा श्रीमंत प्रॉपर्टीवाला माणूस असू द्या, त्याला बोलायची अक्कल नसली तरी लोक म्हणतात वा वा पाटील काय गोड बोलता हो तुम्ही. तो म्हणतो मी खरंच गोड बोलतो. त्याला शंका असते ना, हो ना पाटील खूप गोड बोलता ना तुम्ही. का हो माझ्या बोलण्यातलं तुम्हाला काय आवडलं? लोकांनी सांगितलं तुम्ही नाही का आता शेवटी बोलले. माझं बोलणं मी थांबवतो. ते फार आवडलं. इतकं आवडलं ना सुटलो रे बाबा याच्या तावडीतून.
मुद्दा आपला ऐका, या जगातील लोक पैशावर प्रेम करतात महाराज. मग प्रेम करायचे ना देवावर करा, माझ्या रामप्रभूवर करा दादा. माझ्या रामप्रभूंचं नामचिंतन केलं, वाल्याकडून एवढं पाप केलं होतं, नामचिंतनाचा उपदेश केला. राम राम म्हणता येत नव्हतं वाल्मिक ऋषीला. काय म्हणायचा? मारा मारा येही मंत्र ओलके अंतर भेदा, वाला था तो वाल्मिक हुआ जब भेटी उभी नारदा. वाल्याचा वाल्मिक ऋषी झाला. नुसता कोळियाची कीर्ती वाढवी गहन, कोळियाची कीर्ती वाढवी गहन, कोळियाची कीर्ती वाढवी गहन, कोळियाची कीर्ती वाढवी गहन, कोळियाची कीर्ती वाढली गहन, कोळियाची कीर्ती वाढली गहन, कोळियाची कीर्ती वाढली गहन, कोळियाची कीर्ती वाढली गहन. केले रामायण रामादी, केले रामायण रामादी, केले रामायण रामादी, गेले रामायण रामादी, केले रामायण रामादी, केले रामायण रामादी, केले रामायण रामादी, केले रामायण रामादी. कोळियाची कीर्ती वाढवी गहन, कोळियाची कीर्ती वाढवी गहन, कोळियाची कीर्ती वाढवी गहन, कोळियाची कीर्ती वाढवी गहन, कोळियाची कीर्ती वाढली गहन, कोळियाची कीर्ती वाढली गहन, कोळियाची कीर्ती वाढवी गहन, कोळियाची कीर्ती वाढली वा वा, टाळी वाजवली पाहिजे बरं. गोड प्रमाणही झालं आणि गोड चालही झाली बरं. खरंच टाकळीकरांना द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत महाराज. गोड गातातही आणि कार्यक्रमाचं नियोजनही आमच्या सगळ्या तरुण बांधवांनी केलं. नुसतं नियोजनच नाही केलं महाराज, बघा ना सगळ्यांचे आपले भगवे कपडे आहेत महाराज. हा आदर्श बरं. अयोध्येत जेवढा आनंद झाला ना तेवढाच आनंद आज आपल्या ह्या टाकळीमध्ये साजरा होतोय महाराज. आणि हा आनंद आपण लुटला पाहिजे हो. भक्ती अशी केली पाहिजे की आपल्या नावाचा सेंट आला पाहिजे महाराज, बरं का. सुगंध दरवळला पाहिजे. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, आनंद झाला पाहिजे महाराज. म्हटलं जातं ना, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, पाव्यातला सूर जैसा होटातून ओघळावा, आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा. आनंद झाला पाहिजे मला. भक्ती करत असताना हेच प्रेम पाहिजे. भगवान परमात्मा सुद्धा प्रेमाचाच भुकेला आहे ना महाराज. देव जिंकता आलं पाहिजे हो महाराज. शबरी मातेनं एवढं प्रेम केलं रामप्रभूंवरती. दर्शनासाठी, रामप्रभूच्या दर्शनासाठी अयोध्येला गेले नाही बरं. भक्ती अशी केली उलट अयोध्येच्या रामाला चालत चालत तिच्या झोपडीत यावं लागलं महाराज. याला म्हणतात आता प्रेम. तुकोबाराय महाराज सुद्धा कुठल्या मंदिरात गेले नाही. भामचंद्रावर, कधी घोरड्यावर, कधी भंडाऱ्यावर. संपूर्ण विश्वाचा मालक म्हणजे तुकोबारांना भेटण्याकरता डोंगरावर जायचा. एक सांगू टाकळीकर, तुम्हाला मला सुद्धा कुठल्या मंदिरात जाण्याची गरज नाही हो. आपली भक्ती शबरी मातेसारखी असली पाहिजे. आपली भक्ती तुकोबारायांसारखी असली पाहिजे. आपलं घरच मंदिर झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. प्रेम केलं पाहिजे महाराज. साधू संतांनी प्रेम केलं महाराज. वाल्मिक ऋषीने प्रेम केलं महाराज. नामचिंतन केलं, भक्ती केली. कोळियाची कीर्ती वाढली घन,
केले रामायण रामादी म्हणजे रामप्रभूचं चरित्र लिहिलं महाराज. कधी? रामप्रभूचा अवतार होण्याच्या आधीच. बघा ही कीर्ती महाराज. माझ्या रामप्रभूच्या नामामध्ये खूप सामर्थ्य महाराज. म्हणून ते नामचिंतन केलं पाहिजे. रामकृष्ण नामे हे दोन्ही साजरी हृदय मंदिरी स्मराकारी. हे घराचं आपलं हे हृदय ना हे मंदिर झालं पाहिजे. आणि अनेकांनी या हृदयाचं मंदिर केलं महाराज आहे का नाही. साठविला हरी जी हे हृदय मंदिरी. महाराज साधू संतांनी परमार्थ केला, संसारात राहून परमार्थ केला. आपण परमार्थात राहून संसार करतो ऐका बरं. अजून कोणी कोणी या हृदयाचं मंदिर केलं महाराज. हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडेला. हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडेला. हो हो धरिला पंढरीचा चोर. धरिला पंढरीचा चोर. धरेला पंढरीचा चोरा. धरेला पंढरीचा चोरा. धरिला पंढरीचा चोर गळा बांधून आदुरा. धरिला पंढरीचा चोर गळा बांधून आदुरा. जय श्रीराम. धरिला वा वचमोर ऐकायचे बरं सगळ्यांना. आता मन वेधून घेतले तुम्ही. म्हणा 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 महाराज म्हणा गोड. धरिला पंढरीचा चोर. धरिला पंढरीचा जय हो. चोर. धरिला धरिला पंढरीचा चोर गळा बांधून या दोर. जय हो. धरिला पंढरीचा चोर गळा बांधून या दोर. हो धरिला पंढरीचा चोर. जय हो. धरिला पंढरीचा चोर. वा वा टाळी वाजवली पाहिजे बरं. वा वा. भविष्यात या दादाचा कोणी हात नाही धरायचं गायनाच्या बाबतीत. पायच धरायचे बरं. पाय धरायचे. अगदी गोड. किती गोड चाल गायली महाराज. ही जुनी चाल आहे महाराज. अगदी गोड चाल आहे बरं. अंतकला ठाव घेते महाराज. या काही काही चालींमध्ये एक वेगळा दम आहे महाराज आहे का नाही. खूप आनंद वाटतो. हृदय बंदे खाना. आमच्या आरू महाराजांनी याला थोडीशी ट्रॅक चेंज केला बरं. याला वेगळी चाल गायली म्हणू का. धरिला पंढरीचा चोर. धरिला पंढरीचा चोर गळा बांधून या दोर. गळा बांधून या दोर. धरिला पंढरीचा चोर. धरिला पंढरीचा चोर. आमचे पंढरनाथ महाराज अरुणनी गायलेली चाले बरं. मला काल्याचे कीर्तन झालं यावर्षी. सहज त्यांना विषय आठवला. गोड चाल गायली त्यांनी. ते असं गातात ना महाराज अंतकराला पाजर फुटतो बरं महाराज. अगदी तन मन धनाने डोळे लावतात. असं नेहमी सांगतात ते असं गायलं पाहिजे की भगवान परमात्म्यासमोरच आपण उभे आहेत असं गायलं पाहिजे म्हणे. अगदी गोड गातात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अनेकांनी भगवान परमात्म्याला विराजमान केलं महाराज. ऐका हनुमंतराय. आता हनुमंतरायांच्या पवित्र प्रांगणामध्ये ही कीर्तनाची सेवा आहे महाराज. माझ्या रामप्रभूंचे भक्त होते हनुमंतराय. काय भक्तीच्या त्या वाटा
मज धावाव्या सुबटा. माझ्या रामप्रभूंनी भक्ती केली महाराज. माझ्या रामप्रभूंनी सुद्धा भगवान परमात्म्याला हृदयामध्ये धारण केलं होतं. बरं सांगू तुम्हाला प्रसंग, एवढा प्रसंग सांगतो, सेवेला पूर्णविराम देतो. 10 मिनटं बाकी राहिले. ऐका, भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. हनुमंताने नामचिंतन करावं महाराज. इतकं प्रेम ना महाराज रामप्रभूंच्या नामावरती इतकं प्रेम होतं. ज्यावेळेस रामरावणाचं युद्ध संपलं, एवढा प्रसंग ऐका, एवढा प्रसंग ऐकला तर आजचं कीर्तन सफल झालं म्हणून समजा. बरं ज्यावेळेस रामरावणाचं युद्ध संपलं त्यावेळेस सगळ्यांना बक्षिसे दिली रामप्रभूंनी, पण सगळ्या श्रेष्ठ भक्ती ज्यांनी केली हनुमंतरांना काहीच दिलं नाही. सीतामातेला राग आला, प्रभूजी तुम्ही सगळ्यांना बक्षिसे दिले हो, पण माझ्या हनुमंतराला काहीच दिलं नाही. त्यावेळेस प्रभूजी म्हणताय, काय द्यावे त्याशी व्हावे उतराई, ठेवे तो हा पाही जीव थोडा. काय द्यावं मला काही सुचत नाही म्हटले. सीते तुझ्याजवळ काही असेल देऊन टाक म्हटले. सीतामाता प्रसन्न झाल्यानं आपल्या गळ्यातला अनमोल नवरत्नाचा हार काढला आणि सीतामातेनं हनुमंतरायांच्या हातात दिला. बरं हनुमंतरांनी तो हार घेतला महाराज. सीतामातेचं दर्शन घेतलं, लांबवरती एका झाडावर जाऊन बसले आणि झाडावर जाऊन बसले असताना तो अनमोल नवरत्नाचा जो हार होता ना, त्याच्यातला एक एक मणी काढायचा हनुमंतरायांनी. तो मणी फोडायचा, बघायचा आणि फेकायचा. माकडाचे गळा मोलाचा तो मनी, तुमको निचावोनी टाकला तेने, जय हो. तुमको निचावोनी टाकला तेने. हो माकडाची गळा मोलाचा तो मनी, तुमको निचावोनी कोणी गोड प्रमाण दिलं. हं तर हनुमंतराने तो मणी घ्यायचा महाराज, अनमोल नवरत्नाचा हारातला तो फोडायचा, बघायचा आणि फेकायचा. सीतामातेने डोक्याला हात लावला, या बाबाला एवढा अनमोल नवरत्नाचा मागडा हार दिला, हा एक एक मणी फोडतोय बघतोय, काय चित्रही म्हटले. आवाज दिला, म्हटले हे हनुमंता अरे काय करताय तुम्ही. म्हटले मैया मी या अनमोल नवरत्नाच्या हारातल्या या मण्यांमध्ये माझ्या रामप्रभूला पाहतोय. म्हटले काय म्हटले, माझ्या रामाला पाहतोय म्हटले. सीतामातेने सांगितलं, अरे हनुमंता या मण्यांमध्ये कुठं राम राहतो का. म्हणे याच्यात राम नाही. म्हणे नाही, मग याचं माझ्याकडे काहीच काम नाही. फेकून दिला. बरं जो नाही राम का वो नाही काम का. प्रेम असं असलं पाहिजे, प्रेम असं असलं पाहिजे. आपलं प्रेम कसं आहे नवनाथ दादा, समजा आता कीर्तन झालं, आता आपण घरी जाणार, जेवण वगैरे झाले, घरी जाणार. समजा पुढच्या चौकात अंधारात आपल्या पायाला 2 मूर्त्या लागल्या, एक आहे रामाची, दुसरी आहे रावणाची. कुठली उचलणार तुम्ही. रामाची उचलणार. मला माहिती तुम्ही प्रामाणिक आहात. हो हो प्रामाणिक आहात तुम्ही. अजून समजा पुढं गेलात, पुढच्या चौकात पुन्हा 2 मूर्त्या लागल्या, एक आहे रामाची, दुसरी आहे रावणाची. पण ऐका, रामाची आहे पितळाची आणि रावणाची आहे सोन्याची. कुठली उचलणार. महाराज सोन्याचा असला तर रावण सुद्धा चालेल. बरं आपलं प्रेम असे महाराज. पण अनमोल नवरत्नाचा हार महाराज फेकून दिला हनुमंतरायांनी. सीतामातेला राग आला. म्हटले हनुमंता या मण्यांमध्ये राम पाहतोय, भगवंताने हा तुला सुंदर नरदेह दिला, याच्यामध्ये तरी राम आहे का. टाकळीकर एकही शब्द बोलले नाही, प्रत्युत्तर दिलं नाही. छाती वितीर्ण केली आणि राम लक्ष्मण जानकी तिघांचं दर्शन करून दिलं महाराज. श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में, श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में. श्री राम जानकी बैठे मेरे सीने में. श्री राम जानकी बैठे मेरे सीने में. देख लो मेरे दिल के नगीनों में, देख लो मेरे दिल के नगीनों में, श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में, श्री राम जानकी बैठे मेरे सीने में. श्री राम श्री राम श्री राम. हे दुःख
सुन लो मेरी पुकार, सुन लो मेरे पुकार, पवन सुत बिनती बारंबार, पवन सुत बिनती बारंबार, पवन सुत बिनती बारंबार, पवन सुत बिनती श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में, देख लो मेरे दिल के नगीना में, देख लो मेरे दिल के नगीना में, श्री राम जानकी मेरे सीने में. प्रेम असं असलं पाहिजे महाराज. हां, रामप्रभूने भगवान परमात्म्याला दर्शन दाखवलं महाराज. प्रभूजीने ते चित्र पाहिले. माझे रामप्रभू सुद्धा प्रसन्न झाले हनुमंतरांवरती आणि सांगितलं, हनुमंता मी प्रसन्न झालो, बोल तुला काय पाहिजे. तुला आधी काहीच दिलं नाही मी, पण आता प्रसन्न झालो, बोल बोल. अरे 2च मिनटं बाकी राहिले, पटकन बोल काय पाहिजे तुला. त्यावेळेस हनुमंतराने सांगितलं मला काहीच नको. अरे नाही काहीतरी माग म्हटले. त्यावेळेस प्रभूंनी सांगितलं माग म्हटल्यानंतर हनुमंतरांनी सांगितलं, बरं प्रभूजी मला द्यायचे ना, व तुमचं जिथं जिथं भजन चालू असेल, तुमची जिथं जिथं कथा चालू असेल, ती मला फक्त गाता यावी आणि ऐकता यावी. म्हणून बघा हे वरदान दिलं. आजही कुठे माझ्या रामप्रभूची कथा चालू राहिली. चालू केल्यानंतर पहिल्यांदा प्रारंभाला हनुमंतरायाचं आगमन होतं महाराज. बोलवलं जातं आणि तेव्हाच कथेचा प्रारंभ होतो, आहे का नाही. आइए हनुमंत विराजिए, कथा करूं मति अनुसार, पधारी है पवन कुमार, आइए हनुमंत विराजिए. म्हणजे माझ्या प्रभूचं नामचिंतन केलं पाहिजे महाराज. ज्ञानोबाराय म्हणतात, या जगामध्ये या संसारामध्ये सगळ्यात मोठं दुःख आहे ना, ते दुःख किती मोठं असू द्या, माझ्या रामप्रभूचं नामचिंतन केलं तर माझं किती मोठं संकट असलं तरी ते दूर झाल्याशिवाय राहणार नाही. त्याच्याकरता काय केलं पाहिजे. आपुले आपण करा सोडवन, आपुली आपण करा सोडवन, आपुले आपण करा सोडवन, आपुली आपण करा सोडवन, आपुली आपण कर सोडवन, आपुली आपण कर सोडवन, आपुली आपण कर सोडवन, आपुली आपण कर सोडवन, आपुली आपण करा सोडवन, आपुली आपण करा सोडवन, आपुली आपण करा सोडवन, आपुली आपण करा सोडवन, आपुली आपण कर सोडवन, आपुली आपण कर सोडवन, आपुली आपण कर सोडवन, आपुली आपण कर सोडवन. संसार बंधनात डबके, संसार बंधनात डबके, संसार बंधन तोडवागे, संसार
फुले आपण टाळी 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 आज की आनंद की खरं तर रामप्रभूंना खरंच आनंद वाटत असेल बरं गड्याव, कारण हे सगळे प्रेमाने गातायत, बरं प्रेमाने वाजवतायत महाराज. खूप गोड वातावरण तयार झाले. कारण माझ्या रामप्रभूचा उत्सव साजरा करत असताना तुम्हाला मला आनंद झाला यात नवलनी. आज माझ्या रामप्रभूचा वर्धापन दिन अख्ख्या जगामध्ये, महाराष्ट्रामध्ये, नवे नवे देशामध्ये साजरा होतोय महाराज. हर घर में अब है कई नाम, जय श्री राम. हर घर में अब है कई नाम, एक ही नारा गूंजेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. जहाँ राम ने जन्म लिया था मंदिर वही बनाएंगे. मंदिर वही बनाएंगे, मंदिर वही बनाएंगे. राम नाम का भगवा सारे भारत में लहराएंगे. सारे भारत में लहराएंगे, सारे भारत में लहराएंगे. राम नाम का पी लो प्याला जय श्री राम. राम नाम का पी लो प्याला, राम की धुंध में डोलेगा. जय श्री राम. जय श्री राम, जय श्री राम. जय श्री राम. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. प्रभु रामचंद्र भगवान की धर्म की अधर्म का प्राणियों में विश्व का प्रभु रामचंद्र भगवान की विठोबार बार कुमार जय जय विठोबार कुमार, बार कुमार विठोबार कुमार, बार कुमार विठोबार कुमार, बार कुमार विठोबार कुमार, बार विठोबार कुमार कुमार, बार कुमार विठोबार कुमार, बार कुमार विठोबार कुमार, बार कुमार विठोबार कुमार बार कुमार विठोबार बार कुमार बार कुमार बार कुमार बार कुमार बार कुमार. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा. राम कृष्ण दान, राम कृष्ण माळा, ज्ञान ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा. दानी, राम कृष्ण माळा.
आपण करा सोडवण ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम